नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्याला बघायचं आहे की शिक्षक पात्रता परीक्षा TET ती आपल्याला बघायची. तर कशाप्रकारे आपल्यावर शिक्षक पात्रता परीक्षेचे निर्बंध लागू झालेले आहेत आणि हे शिक्षक पात्रता परीक्षेचे पूर्णपणे तारखा देखील आलेले आहेत. या संदर्भात तुम्हाला आज पूर्णपणे माहिती सांगणार आहे. आता ही शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ती राज्यातील सर्व शिक्षकांना लागू असणार आहे का, तर ही आपल्याला बघायचं आहे. तर कशाप्रकारे राज्य सरकारनं आपल्या जे बोखंडी आणून ठेवलेली आहे ती शिक्षक पात्रता परीक्षा एकतर विद्यार्थ्यांच्या जीवावर आणून ठेवलेली आहे आणि त्यानंतर हीच परीक्षा आता जे शिक्षक आहेत त्यांच्या देखील वरावर आणून ठेवलेली आहे. आता ह्यांचा कसा कार्यक्रम झालेला आहे ते देखील तुम्ही बघा, कारण की आपल्याला माहिती आहे की ज्यांची 5 वर्ष सर्व्हिस राहिलेली आहे, म्हणजे शिक्षकांची 5 वर्ष सर्व्हिस राहिली आहे त्या शिक्षकांना TET अनिवार्य नसणार आहे. पण ज्यांची 5 वर्षाच्या खाली सर्व्हिस राहिलेली आहे, म्हणजे पुढे राहिलेली आहे का 15 वर्ष, 10 वर्ष, 8 वर्ष, 7 वर्ष त्यांची सर्व्हिस राहिली आहे, त्यांना 100% TET द्यावी लागणार आहे मित्रांनो. हे देखील 100% खरं आहे. आता बरेच जण म्हणत आहेत की ह्याच्यामध्ये काय बदल होणार किंवा सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये हा निकाल जाणार आणि याच्यामध्ये शिक्षकांना TET जो आहे तो लागू होणार नाही. पण ह्याचा पूर्णपणे कार्यक्रम ठरलेला आहे मित्रांनो. 23 तारखेला आपल्याला माहिती आहे 23 नोव्हेंबरला परीक्षा येणार आहे आणि उद्यापासून म्हणजे उद्या 15 तारीख आहे, उद्यापासून फॉर्म चालू होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जर कोण शहाणे अतिशहाणे कोण लोक असतील, म्हणजेच शिक्षक संघटना असतील किंवा काय असतील, ते देखील म्हणतायत की शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात यावी. तर ह्याच्यामध्ये आणखीन तर राज्य सरकार जोपर्यंत भाजप सरकार आपल्या उरावर आहे, जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार, केंद्रामध्ये भाजप सरकार आहे, तुमचा कसलाही GR रद्द होत नाही, तुमचं काहीही होत नाही. एकदा भाजप सरकारनं एकदा मोदींनी निर्णय दिला की 100% त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी मगच आंदोलन करावं लागतं, कुठं काय करावं लागतं, पण ह्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. जेव्हा भाजप सरकार जो निर्णय देतो तो जोपर्यंत भाजप सरकार ह्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जो हयातपर्यंत आहे, म्हणजे त्यांचं सरकार जोपर्यंत लागू आहे तोपर्यंत आपल्यामध्ये कुठलाही बदल होत नाही आणि हेच सरकार आपणच आणून ठेवलेलं आहे आणि परत आपणच बोलतोय. हे देखील लक्षात घ्यायचं आहे, कारण की जे राज्यातील शिक्षक होते ह्यांनीच पहिल्यांदा भाजप केलं आणि आता तेच आपल्या बोकांडीवर बसलेले आहेत. आता विषय असा राहिला आहे की ही जी परीक्षा आहे ती अनिवार्य तर झालेलीच आहे 100%. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. जो शिक्षक आहे त्याला 100% परीक्षा द्यावीच लागणार आहे आणि ज्याला व्हायचं आहे त्याला देखील परीक्षा द्यावी लागणार आहे. ह्याच्यामध्ये 100% आपला कार्यक्रम ठरलेला आहे. आता जे 2 वर्षाचा कालावधी दिलेला, म्हणजे एक चांगलं केलं की बाबांनो, ह्या जर परीक्षेमध्ये नापास झाला तर तुमची पुढल्या वर्षी आणखीन एकदा परीक्षा होणार आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही नापास झाला तुमचा 100% कार्यक्रम संपणार आहे. म्हणजेच तुम्हाला नोकरीचा राजीनामा देऊन तुम्हाला जे सेवानिवृत्तीचा लाभ आहे तो देण्यात येणार आहे. काही त्यांना पेन्शन योजना लागू असेल किंवा नसेल ते देखील तुमचा संपला, कार्यक्रमच संपला. मग असा विषय असणार आहे. मग जोपर्यंत तुम्हाला जर नोकरी टिकवायची असेल, तुम्हाला तुमची सेवा जर पूर्ण करायची असेल तर तुम्हाला 100% TET परीक्षा द्यावीच लागणार आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार आहे. तुम्ही तर उगाच काहीतरी कुठल्या जर संघटनेचं ऐकून किंवा काय ह्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण की ह्यांचं जे कामच आहे फक्त हे करण्याचं, पण ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. एखाद्या संघटनेचं ऐकून सरकार बदलत असतं का? असं काय नसतं मित्रांनो. जेव्हा राज्य सरकारने निर्णय दिला म्हणजे दिला, हे परीक्षा 100% शिक्षकांना अनिवार्य झालेली आहे. आता उद्यापासून फॉर्म भरायला चालू झाले आहेत. आता बरेच शिक्षकांच्या मनात आहे की फॉर्म भरू का नको. पण तुम्हाला एकच सांगणार आहे बाबांनो, जर तुम्हाला तुमची नोकरी टिकवायची असेल तर तुम्ही फॉर्म भरावेच लागणार आहे. हे देखील सत्य आहे आणि फॉर्म भराच, कारण की 100% परीक्षा तुम्हाला लागू होईल किंवा नाही हो किंवा काय हो, पण तुम्ही परीक्षा देणे एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे द्यायलाच पाहिजे. कारण की पुढे काही होऊ शकते पण आपण दिले गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की पुढे कुठली संकट येईल सांगता येत नाही. म्हणजे आपल्याला समुद्रात जर नाव न्यायची म्हणलं तर मोठ्या लाटाचा वाट बघत बसण्यापेक्षा आपण जर पहिल्यांदा त्याचं जहाज घेऊन गेलो तर आपण सेफ राहणार. जर होडीने जर गेला तर तुम्ही 100% पालता होणार. हे तुम्हाला सांगणार आहे की बाबांनो, परीक्षा अनिवार्य होईल का. आता आपण इतके दिवस म्हणतो की परीक्षा निघणार नाही ह्या वर्षी TET उशीर निघणार, पण राज्य सरकार असं आहे की तुम्हाला कळू देणार नाही. ह्या डोळ्याची पापणी लवकर बातम्या येतात आणि लवकर निघून जातात. म्हणजेच आपल्याला माहिती आहे 23 तारखेला लगेचच परीक्षा, म्हणजे गेल्या वर्षी 10 नोव्हेंबरला झाली होती, यावर्षी फक्त 12-13 दिवस वाढलेले, म्हणजेच 23 नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे. आता उद्यापासून फॉर्म म्हणजे 15 सप्टेंबरपासून फॉर्म चालू होणार आहे. त्याचं पूर्णपणे वेळापत्रक ठरलेलं आहे. जर अजूनपर्यंत कोणाला वेळापत्रक मिळालं नसेल किंवा परीक्षेचं काय वेळापत्रक पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे किंवा माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे 9307248024. ह्या नंबरवर मेसेज करा. तुम्हाला एका मिनिटात मला मेसेज करा. स्पर्धा परीक्षे संदर्भात आपण चॅनल काढलेलं आहे, ह्याच्यावर संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकदम मोफत देतोय. कारण की आपला असा विषय आहे की कुणाला नाराज करायचं नाही. ज्यांना हाय जी माहिती रिअल सांगायची
किंवा ह्याच्यामध्ये काही कोणी काय जर बोलत असेल, म्हणजेच आता माहिती आहे की उगाचच कोणीतरी निगेटिव्ह बोलतं की बाबांनो परीक्षा कॅन्सल होणार आहे, परीक्षा ही होणार आहे. मग परीक्षा जर कॅन्सल केली बाबांनो, तर तुमची जर परीक्षा कॅन्सल तर विद्यार्थी गप्प बसणार नाहीत. कारण की विद्यार्थी देखील म्हणतात मग आम्हाला डायरेक्ट नियुक्ती द्या, ज्यांचं राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. मग विद्यार्थी देखील संघटना उठतील. तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या संघटना आहेत? विद्यार्थी देखील संघटना आहेत. म्हणजेच कोणी कोणाला कमी समजू नका. परीक्षा तुम्हाला द्यावीच लागणार आहे, ती द्यायचीच आहे. आणि जे शिक्षक असतील नवीन होणारे, त्यांना देखील परीक्षा द्यावीच लागणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जर 16 तारखेला काही निर्णय आला तर आपल्याला ह्याच्यामध्ये कळून जाईल. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करायला लागा, कारण की उद्यापासून फॉर्म भरायचा आहे. आता उद्या 15 तारीख आहे आणि 16 तारखेला निर्णय येणार आहे हायकोर्टाचा. ह्याच्यामध्ये कळणार आहे की शिक्षकांना परीक्षा द्यावी लागणार. पण माझ्या अंदाजाने 100% 101% परीक्षा जी आहे ती शिक्षकांना अनिवार्य झालेली आहे. हीच परीक्षा द्यावीच लागणार आहे, कारण की 2 वर्षात तरी तुमच्या हातामध्ये एक सुवर्ण संधी दिली आहे की बाबांनो 2 वर्ष तुम्हाला, म्हणजे आता विषय असा आहे की मग ज्या शिक्षकांना ह्याची परीक्षेची भीती वाटते, मग त्या शिक्षकांचं असं सरकार गृहीत धरते व त्या शिक्षकाला काही येत नाही, त्याला शिकवायला येत नाही. मग असं तुमचं समजावं लागेल. कारण की जर तुम्ही शाळेमध्ये तुम्हाला जर हुशार असाल किंवा तुम्ही चांगले प्रकारचे शिक्षक असाल, इंग्रजी ह्याच्यामध्ये चांगले असाल, तर तुम्हाला पेपर द्यायला काय अवघड आहे? सोपाच आहे ना. त्यामुळे तुम्ही ह्याची भीती कशामुळे बाळगता? कारण 1ली ते 5वी पर्यंतचा अभ्यासक्रम आहे पेपर 1ला, आणि पेपर 2ला देखील कशा प्रकारे अभ्यास हे देखील बघितलेला आहे. आता राज्य सरकार आपणच आणून ठेवलेलं आहे, कारण की आपण मतं देताना विचार करत नाही की कोणाला मतदान करायचं, कोण काय आपल्या जीवावर आणून ठेवेल. कारण की भाजप सरकार असं आहे की तुमच्या ह्याच्यामध्ये काही नवीन बदल करू शकते. आता अग्निवीर योजना तुम्ही बघा, अग्निवीर योजना सगळ्यांना माहीत असेल, कारण की बरेच जणांना जे पोलीस भरती करतात किंवा अग्निवीरची भरती करतात त्यांना देखील माहिती आहे की आर्मीमध्ये जाण्यासाठी पहिल्यांदा कशा प्रकारे ग्राउंड होतं. आणि ह्या आर्मीमध्ये जाण्यासाठी एक योजना आणली, ती म्हणजे अग्निवीर. आणि ह्याच्यामध्ये काय झालं, कारण की केंद्र सरकारने जी योजना आणली, भाजप सरकारने जी योजना आणलेली आहे, आणि ह्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. हा ही योजना 4 वर्षाची आहे. आता त्याच्यामध्ये बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू झाली, कोणी रेल्वे देखील जाळल्या, हे देखील मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. पण ह्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत योजना चालूच आहे, ही देखील लक्षात घ्यायची. आता आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजना बंद पडणार होती, बरेच जण म्हणतात बंद पडणार, पण भाजप सरकार आलं, ती योजना चालूच राहील. मग आता हे 2 वर्ष तुमच्याकडे कालावधी दिला, ह्याच्यामध्ये काही ओढू शकतं, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगत आहे बाबांनो, आपल्याला जर चपाती भाजायची असेल तर आपला तवा आधी गरम पाहिजे, आणि मग चपाती आपल्याला केव्हाही भाजता येते. म्हणजे तुम्हाला सांगतो की फॉर्म भरून घ्या, तुमचं परीक्षा असो अगर नसो तर परीक्षेला जाणे एवढंच करेन, हे आपल्याला गरजेचं आहे. आणि बदलत्या काळानं जर बदलला तर आपण ह्या स्पर्धेच्या युगात टिकाल. नाहीतर आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे बाबांनो, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बेरोजगार वन हिंडायले. 10,000 नोकरीसाठी विद्यार्थी वन हिंडायला लागलेत, आपल्याला माहीत आहे. आणि शिक्षकांचा डिमांड तुम्हीच घालवलं आहे, म्हणजे जे टेम्पररी शिक्षक काम करतात त्यांचं डिमांड कोणी घालवलं आहे? ज्या शिक्षकांना जे एखाद्या शाळेमध्ये जर रिक्त जागा असेल, तिथं टेम्पररी म्हणून काम करतील, तर तुम्ही डिमांड घालले त्या शिक्षकाला 5,000 ते 6,000 रुपये देऊन त्याचं रक्त पिळून घ्यायचा तुम्ही सरकारी शिक्षक. आणि अशा प्रकारे जर तुम्ही बोंबलत असाल की आमच्या नावानं TET रद्द केली पाहिजे, तुमच्या तर जेव्हा TET सोडलीच पाहिजे, हे देखील तुम्हाला सांगत आहे. कारण की जो टेम्पररी शिक्षक आहे तेच हे महत्त्व जाणू शकतो की बाबा सरकारी नोकरी लागणं किती गरजेचं आहे, हे देखील तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे जर ह्याच्या व्हिडिओ माध्यमातून जर कोणाला राग असेल किंवा काय आला असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून क्षमा मागतो. आणि परीक्षा जी आहे ती 100% होणार आहे, हे देखील सत्य आहे. आणि ह्याच्यामध्ये काय खोटं बोललो, कारण की जे शिक्षकांना टेम्पररी शिक्षक आहेत, आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट स्कूल असतात, किती मोठ्या प्रमाणात काम करून घ्या, पगार किती असते 5,000 ते 6,000-7,000 अशा प्रकारे पगार देतात. आणि त्या जागी दुसऱ्या कुठली जागा शाळा असेल, म्हणजे आपल्याला माहिती आहे की सरकारी शाळा असेल पण तिथं शिक्षक गरजेचा असतो, लागणे गरजेचं आहे. म्हणजे तिथं टेम्पररी शिक्षक पाहिजे असतो, तिथं किती शिक्षकाला का पगार देतात, तर 5,000-6,000 रुपयाच्या वर पगार दिले जात नाही, हे देखील सत्य आहे. कारण तुम्हाला एवढं 80-90,000 पगार आहेत, आणि ते शिक्षक तुमच्या एवढंच काम करणार, तुमच्या तिथे येणार, मग तुमच्या पगारात कमीत कमी त्याला 10,000 तर पगार द्यायला पाहिजे ना, हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्याच गोष्टीवर आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि शिक्षक पात्रता परीक्षा ती 100% होणार आहे. आणि जो शिक्षक तिथं चालू नोकरीतला शिक्षक तिथं नापास होणार, त्या जागेवर तिथं दुसरा शिक्षक घेऊन बसणार, हे देखील लक्षात घेतलं. जर तुम्हाला आपली नोकरी वाचवायची असेल तर तुम्ही 100% परीक्षा दिलीच पाहिजे, आणि परीक्षा द्यावीच लागणार आहे. कारण की 16 तारखेला ह्याच्यामध्ये काही निर्णय होईल किंवा काय, पण सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो ह्याच्यामध्ये ह्याच बाजूने आहे. आणि न्यायालय आणि राज्य सरकार जर एकात आलं तर ह्याच्यामध्ये कोण कोणाच्या बापाचा अडवू शकत नाही, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते की परीक्षा जी आहे 100% होणार. आणि परीक्षा तारीख देखील आलेली आहेत, ह्याच्यामध्ये कुठला बदल होणार नाही. परीक्षेचा आपल्या समोर दिसत आहे, परीक्षा तारीख देखील आलेली आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की अशाने अतिशहाणे काही लोक त्याच्यामध्ये सांगत असतील की बाबा परीक्षा रद्द होणार, कुठं संघटना असतात, कुठं काय व्हॉट्सअप ग्रुप काढतात, कुठं काय असतं शिक्षक संघटना, कुठं काय बी असतं, तुमचं परीक्षा होणार आहे, 100% होणार आहे, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जर आपल्याला जर परीक्षेत पास व्हायचं असेल तर तुम्ही 100% तयारी केली पाहिजे. एवढंच बोलून मी पूर्णपणे आपल्या यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ थांबवतो.